गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लेक्चरला पर्सेंटेज ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट बघणार आहे. त्यामध्ये कसे कॅल्क्युलेशन कसे करायचे, पर्सेंटेज कॅल्क्युलेट कसे करायचे, त्यासाठी रेशो कुठला यूज केला जातो, फॉर्म्युला ते जे आहे ते आज आपण लेक्चरला बघणार आहे. त्यामध्ये पर्सेंटेज म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्यामध्ये किती क्वांटिटीज यूज केल्या जातात ते आज आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट, just as two quantities can be compared by considering their ratio, they can also be compared by considering the percentage. पर्सेंटेज जे आहेत त्यामध्ये त्यांनी म्हटलेले पर्सेंटेज मीन्स सो मेनी इन 100 इफ इन अ रेशो द डिनॉमिनेटर इज 100 then the numerator express the percentage. It may be noted that the percentage is a ratio as such as a pure number. For example, percentage and fractions. Percentage and fractions मध्ये आपण काय करणार आहे, to convert a function into a percentage multiply it by 100. आता यामध्ये आपण जे पर्सेंटेज आहेत आणि फ्रॅक्शन ते बघणार आहे. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे दिलेले पर्सेंटेज ऑफ 3 डिवायडेड बाय 8. मग 3 डिवायडेड बाय 8 ही जी व्हॅल्यू आहे याची आपल्याला पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंट काउंट करायचे आहेत, म्हणजे जे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत. म्हणून इथं म्हटलेलं आहे पर्सेंटेज ऑफ 3 डिवायडेड बाय 8 ते पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. डेफिनेशनमध्ये बघितलेलंच आहे की आपण मल्टिप्लाय कितीनं करणार आहे, 100नं. पर्सेंटेज म्हटलं की मल्टिप्लाय बाय 100 हे नेहमी लक्षात ठेवायचं. सो 3 डिवायडेड बाय 8 इंटू 100 इज इक्वल टू 100नं 3 डिवायडेड बाय 8ला जर मल्टिप्लाय केलं तर आपले व्हॅल्यू आलेली आहे 37.5%. 37.5% ही आपली व्हॅल्यू इथं आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे पर्सेंटेज ऑफ 9 डिवायडेड बाय 16. पर्सेंटेज ऑफ 9 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 16 इंटू 100 इज इक्वल टू 56.25%. 56.25% हे आपल्याला आहे. बिकॉज पर्सेंटेज ऑफ आपल्याला किती विचारलेलं आहे, 9 डिवायडेड बाय 16. सो 9 डिवायडेड बाय 16ला आपण जर 100नं मल्टिप्लाय केलं, पर्सेंटेज म्हटलं की 100 नेहमी लक्षात ठेवायचं. सो 9 डिवायडेड बाय 16ला जर 100नं मल्टिप्लाय केलं तर किती आन्सर येईल, 56.25%. सो हे झालं पर्सेंटेज अँड फ्रॅक्शन, म्हणजे पर्सेंटेजमधून ते कन्वर्ट केल्यात आपण. फ्रॅक्शन जे आहेत जे डिवायडेशनमध्ये दिल्यात ते आपण कन्वर्ट केलेले. आता नेक्स्ट जी स्टेप आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये काय म्हटले, टू कन्वर्ट पर्सेंटेज टू फ्रॅक्शन डिवायडेड बाय 100. म्हणजे आता पर्सेंटेज ऑलरेडी दिलेली असतील आपल्याला, तर ते कन्वर्ट करायचे आहेत आपल्याला फ्रॅक्शनमध्ये. स्टार्टिंगला जे 2 एक्झाम्पल बघितले त्यामध्ये आपण काय बघितलं, जे एक्झाम्पल आहे 3 डिवायडेड बाय 8 किंवा 9 डिवायडेड बाय 16 हे फ्रॅक्शन आहेत ते आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केले. पण ऑलरेडी जर आपल्याला पर्सेंटेज दिले असतील आणि ते कन्वर्ट करा म्हटलं फ्रॅक्शनमध्ये तर काय करणार, म्हणून 151.0 म्हणजे 151 इज इक्वल टू टू कन्वर्ट अ पर्सेंटेज इंटू फ्रॅक्शन डिवायडेड बाय 100. 50% ही व्हॅल्यू दिलेली आहे, 50%, 15%. सो 15% इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 20. सो 15% ही जी व्हॅल्यू आहे त्याची फ्रॅक्शन काय आले, 3 डिवायडेड बाय 20. सिमिलरली सेकंडमध्ये काय दिले आपल्याला, 33.5%. 33.5% इज इक्वल टू 33.5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 67 डिवायडेड बाय 200. 67 डिवायडेड बाय 200. आपण 100नं त्याला डिवाइड केलेलं आहे. सो पॉईंटची पुढची व्हॅल्यू काढल्यानंतर काय होईल, पुढं एक 0 ॲड होईल. सो इथं वेगळं ॲन्सर येईल, कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, इथं मिस्टेक झालेली आहे, ॲन्सर वेगळं येईल, कॅल्क्युलेशन करून बघा.
त्यानंतर सेकंड जे आहे, सेकंड टाईप त्यामध्ये म्हटलेलं आहे टू फाइंड पर्सेंटेज ऑफ क्वांटिटी. To find the percentage of a given quantity, to find the percentage of given quantity, take the product of the percentage and the quantity and divide the result by 100. Divide the result by 100. So त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 9% ऑफ 850. 9% ऑफ 850 ही व्हॅल्यू दिली, तर ते आपल्याला आता कॅल्क्युलेट करायची, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचे. सो 9% ऑफ 850 इज इक्वल टू 9 इंटू 850 डिवायडेड बाय 100. 9 इंटू 850 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 76.5%. 76.5%. सिमिलरली सेकंड आहे 12.5 of 480. 12.5 of 480 is equal to 12.5 into 480 divided by 100. 12.5 into 480 divide 100 is equal to 6,000 divided by 100. 12.5 into 480 divided by 100 is equal to 6,000 divided by 100 is equal to 60%. So answer आलेला आहे 60%. सेम नेक्स्ट आता एक्झाम्पल जे आहेत, जे ॲक्च्युअल एक्झाम्पल आपण स्टार्ट करणार आहे, जे की आपल्याला एक्झामला विचारले जाऊ शकतात. इफ ए बी सी टुगेदर इन्व्हेस्ट ₹75,000 इन अ कंपनी. इफ ए शेअर इज 38%, बी शेअर इज 42%. फाइंड द इन्व्हेस्टमेंट ऑफ सी इन रुपीज. सो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इफ ए बी सी टुगेदर ₹75,000 दिलेला आहे ऑफ कंपनी. ए शेअर इज 38%, बी शेअर इज 42%. फाइंड द इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज. तर ती किती इन्व्हेस्टमेंट केली ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. म्हणून खाली आपण आन्सर म्हटलेलं आहे द शेअर ऑफ ए अँड बी टुगेदर, द शेअर ऑफ ए अँड बी टुगेदर 38 plus 42 is equal to 80. 38 plus 42 is equal to 80. The shares of C is equal to 100 minus 80 is equal to 20%. Investment of C is equal to 20% of 75,000 is equal to, बिकॉज आपले शेअर्स ऑफ सीची किती आलेली आहे 20%. ती कशी केली, शेअर ए शेअर बी दोन्हीची आपण ॲडिशन केली. 38 + 48 इज इक्वल टू 80. 100मधून आपण 80 कट केलेले आहेत. 100मधून का केले तर आपण पर्सेंटेज काउंट करतो आहे. सो 100 मायनस 80 इज इक्वल टू 20%. देन नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट ऑफ सी इज इक्वल टू 20% ऑफ 75,000. सो 20 into 75,000 divided by 100 is equal to 0 0 get cancel. 20 into 750 is equal to 15,000 रुपीज. ही आलेली आहे आपली सीची व्हॅल्यू. तर त्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केले सीने, जो की थर्ड पर्सन असेल ज्याला आपण सीने डिनोट केले, 15,000 रुपीज इन्व्हेस्टेड, त्याने इन्व्हेस्ट केलेले. सेम आता सेकंड जे आहे नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट जो आहे त्यामध्ये काय म्हटले,
To find one quantity as a percentage of and their quantity. To find one quantity as a percentage of and their quantity. To find one quantity as a percentage of another quantity. Find To find one quantity as percentage of another quantity, first find the ratio of two quantities and multiply it by 100. So आता आपण बघणार आहे की क्वांटिटी ॲज पर्सेंटेज ऑफ अदर क्वांटिटीज कशी कॅल्क्युलेट करायची ते आता आपण बघूया एक्झाम्पल थ्रू. फॉर एक्झाम्पल फर्स्ट, मग त्यामध्ये जो बेसिक फॉर्म्युला आहे तो वरती इथे लिहिलेला आहे तो लिहून घ्या. प्रॉफिट इज इक्वल टू सीलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. प्रॉफिट इज इक्वल टू, जर आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करायला लागेल, त्याची सीलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके. आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इफ अ ट्रेडर अर्न्स अ प्रॉफिट ऑफ ₹65 ऑन द इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹850, फाइंड द प्रॉफिट इन पर्सेंट. जो प्रॉफिट आहे तो आपल्याला कसा काउंट करायचा आहे, पर्सेंटमध्ये. त्यामध्ये म्हटलेले इफ अ ट्रेडर अर्न्स अ प्रॉफिट ऑफ ₹65 ऑन द इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹850, फाइंड द प्रॉफिट इन पर्सेंट. सो पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 65 आहे, त्यामुळे 65 डिवायडेड बाय किती रुपीज दिलेले आहेत, 850. सो 65 डिवायडेड बाय 850 इंटू 100 इज इक्वल टू 7.65%. सो किती पर्सेंट प्रॉफिट झालेला आहे, 7%. 7.65% हा प्रॉफिट झालेला आहे. सेम सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे सोल्ड हिज दॅट फॉर ₹318,000 for which he had paid ₹292,000. Find the percentage of his profit. सो या एक्झाम्पलमध्ये काय दिले ते आधी आपण बघूया. त्यामध्ये ₹318,000 फॉर विच ही हॅड टू पेड ₹292,000. फाइंड द पर्सेंटेज ऑफ हिज प्रॉफिट. सो प्रॉफिट इज इक्वल टू, वरती फॉर्म्युला दिलेला तो फॉर्म्युला बघा म्हटलेला. प्रॉफिट इज इक्वल टू सीलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सीलिंग प्राइस किती आहे, अ मॅन सोल्ड हिज दॅट फॉर, किती सीलिंग प्राइस आहे तर त्यामध्ये 318,000 मायनस आपल्याला किती पेड केले आहेत, 292,000 इज इक्वल टू, सबस्ट्रॅक्शन्स केलं तर काय येईल, 26,000. मग आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे तोही पर्सेंटेजमध्ये, म्हणून पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 26,000 डिवायडेड बाय 292,000 इंटू 100 इज इक्वल टू 8.90%. मग प्रॉफिट किती झालेला आहे, 8.90%. 8.90% हा प्रॉफिट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे टू फाइंड द क्वांटिटी व्हेन इट्स पर्सेंटेज इज नोन. टू फाइंड द क्वांटिटी व्हेन इट्स पर्सेंटेज इज नोन. टू फाइंड द क्वांटिटी व्हेन द to find the quantity when the value of its percentage is given, divide the given value by the given percentage and multiply the result by 100. आपल्याला काय करायचं आहे, टू फाइंड द क्वांटिटी व्हेन इट्स पर्सेंटेज इज नो. आता आपल्याला सेकंड टाईप जो आहे तो फॉलो करायचा आहे. सो यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे टू फाइंड द क्वांटिटी व्हेन द व्हॅल्यू of its percentage is given, divide the given value by its given percentage and multiply the result by 100.
So for example, a book seller gets 15%. A book seller gets 15% commission on sale if he earns rupees 18,000. What was his sale? What was his sale? मग त्यामध्ये 15% ऑफ सेल इज इक्वल टू 18,000. 15% ऑफ सेल इज इक्वल टू 18,000. कारण आपल्याला किती दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी टोटल बुक सेलर ऑफ रुपीज 15% कमिशन ऑन सेल इफ अर्न्स रुपीज 18,000. त्यामध्ये 50% कमिशन आहे म्हणून 15% ऑफ 18,000. मग सेल्स इज इक्वल टू 18,000 डिवायडेड बाय 15 इंटू 100. 18,000 divided by 15 into 100 is equal to 1,20,000 rupees. 1,20,000 rupees. आपलं फायनल आन्सर. सेम सेकंड आहे. सेकंड ट्राय करा, सॉल्व होते का बघा. ओके, आता सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, मी वाचते. इफ ॲन अनालिसिस ऑफ अ फॅक्टरी expenditure, it was found that 75% was spent on raw material, 25% on power, 25% on power, 27% on labor, 10% on rent and rupees 7,500 on transport. What is the total expenditures? यामध्ये व्हॅल्यू कोणकोणते दिल्यात? पहिल्यांदा 35%, 25%, 70%, म्हणजे 3%च्या व्हॅल्यू आहेत. त्यामध्ये 35%, 25%, 27% आणि 10%. आणि रेंट आहे रुपीज 7,500. ऑन ट्रान्सपोर्ट, सो व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर्स आपल्याला काउंट करायचे. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज आहेत ते पहिल्यांदा आपल्याला सगळे ॲड करायला लागणार. So expenditures on transport is equal to 100 minus in bracket 35 plus 25 plus 10 plus 27 is equal to, सगळ्याची ॲडिशन केली तर 97 ॲडिशन येते. सो 100 minus 97 is equal to 3%. मग 3%ला टोटल रुपीज किती आहेत? 7,500. सो 3% इज इक्वल टू, खाली रुपीजची व्हॅल्यू दिलेली आहे 70,500. So 3% expenditures is equal to rupees 7,500. So expenditure is equal to 7,500 divided by 3 into 100 is equal to 2,15,000 rupees. So हे आन्सर आलेलं आहे 2,15,000 rupees. त्यानंतर नेक्स्ट आपण रिपीट पुन्हा एकदा बघणार आहे एक्झरसाइजमधले एक्झाम्पल. कन्वर्ट द फॉलोइंग फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेज. म्हणजे ज्या डिवायडेशनमध्ये व्हॅल्यू दिल्यात त्या पर्सेंटेजमध्ये कशा कन्वर्ट करायच्या. सो 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 5 इंटू 100. फक्त त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 डिवायडेड बाय 5 इंटू 100 इज इक्वल टू 60%. सेम 5 डिवायडेड बाय 6. मग 5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल 5 डिवायडेड बाय 6 इंटू 100 इज इक्वल टू 83.33%. त्यानंतर 11 नंबरचं एक्झाम्पल, थर्ड नंबरचं एक्झाम्पल. त्यामध्ये व्हॅल्यू दिली 11 डिवायडेड बाय 15 इंटू 100. मग 11 डिवायडेड बाय 15 इंटू 100 इज इक्वल टू 73.33%. त्यानंतर नेक्स्ट आहे कन्वर्ट द फॉलोइंग पर्सेंटेज इनटू फ्रॅक्शन. कन्वर्ट द फॉलोइंग पर्सेंटेज इनटू फ्रॅक्शन. 75% इज इक्वल टू 75% इज इक्वल टू जे पर्सेंटेज आहेत ते फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. सो 75% आहेत ते फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे आहेत आपल्याला. म्हणून 35% आहेत ते फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. म्हणून आपण काय केलं 35 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 20.
ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे 12.5% इज इक्वल टू 12.5% मीन्स काय करायला लागेल 12.5 इंटू 10 इंटू 100 डिवाइड 100 इंटू 10 बिकॉज 0.5 आहे. सो 12.5 इंटू 10 डिवाइड 100 इंटू 10 इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 100. 10 गेट कॅन्सल होईल. सो 25 डिवायडेड बाय 20 हे आलं फायनल ॲन्सर. तुम्ही वेगळी मेथड यूज करू शकता. जर तुम्हाला वेगळ्या मेथडनं सॉल्व करायचं असेल तर तुम्ही वेगळ्या मेथडनं सुद्धा सॉल्व करू शकता. 7.25% इज इक्वल टू 7.25 इंटू 100 डिवायडेड बाय 100 इंटू 100. 100 ही व्हॅल्यू का घेतली तर पॉईंटच्या पुढं 2 डिजिट्स आहेत, त्यामुळे आपण 100 ही व्हॅल्यू इथं घेतलेली आहे. 7.25 इंटू 100 डिवायडेड बाय 100 इंटू 100 इज इक्वल टू 725 डिवायडेड बाय 10,000 इज इक्वल टू पर्सेंटेज काढा, डिवायडेशन करा, इज इक्वल टू 145 डिवायडेड बाय 2000 इज इक्वल टू 29. आन्सर 29 येते का क्रॉस चेक करा. सो त्यानंतर नेक्स्ट आपण स्टार्टिंगला बघितलेलं फाइंड करायला आपल्याला 12% ऑफ 750 ही व्हॅल्यू आहे, त्याची आपल्याला पर्सेंटेज काउंट करायचे आहेत. 12% ऑफ 750. मग 12 इंटू 750 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 6.15 इज इक्वल टू 90%. 6.15 इज इक्वल टू 90% हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. सेम तसेच पुढे जे 2 एक्झाम्पल आहेत सेम ह्याच मेथडनं सॉल्व करायचे आहेत. 15.75% ऑफ 400. 15.75 इंटू 400 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 15.75 इंटू 4. 15.75 इंटू 4 इज इक्वल टू 63%. त्यानंतर थर्ड नंबरचे एक्झाम्पल आहे 28.25% ऑफ 1200 इज इक्वल टू 28.20 इंटू 1200 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 28.25%. 28.25 इंटू 12 इज इक्वल टू 339%. त्यानंतर जे लॉंग एक्झाम्पल आहेत, लॉंग एक्झाम्पलमध्ये आपल्याला या टाईपचे एक्झाम्पल आपण स्टार्टिंगला सुद्धा बघितलेले आहे. सो या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इफ ए अँड बी टुगेदर इन्व्हेस्ट ऑफ ₹60,000 इन अ कंपनी. एक्झरसाईजमधलं एक्झाम्पल आहे, तुम्ही तुमच्या रेफरन्स बुक्समध्ये बघितलं तर यामध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळेल. मॅथमॅटिक्सचं रेफरन्स बुक्स जे आहे सिलेबसच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं त्यामध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल. इफ ए अँड बी टुगेदर इन्व्हेस्ट ऑफ ₹60,000 इन अ कंपनी, the share of investment of A is 40%. The company makes a profit of 12%. Find the amount of profit received by both of them. मग प्रॉफिट ऑफ कंपनी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यायचा. प्रॉफिट ऑफ कंपनी इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 100 इंटू 60,000. बिकॉज प्रॉफिट किती दिलेला आहे 12%. सो 12 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 60,000. 12 डिवायडेड बाय 100 इंटू 60,000 इज इक्वल टू 7,200. Then next share of A is 40%.
अँड शेअर ऑफ बी इज 60%. सो 1 by 1 आता आपल्याला याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यात. सो फर्स्ट शेअर ऑफ ए इज 40% इज इक्वल टू 4 divided by 100 into 7200. So 0 get cancel. 40 into 72 is equal to rupees 2880. Same share of profit B. B मध्ये किती दिल्यात पर्सेंट? 60%. So 60 divided by 100 is equal to 7200. So cross multiplication 60 into 72 is equal to 4320 रुपीज. सो ही आलेली आहे आपली फायनल कॅश दोन्हींची 2880 अँड 4320. सेम नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पल. सेम असे एक्झाम्पल आहेत अजून पुढे जे की तुम्हाला PDF जी PDF मी सेंड करेन ते PDF तुम्हाला पाहायला मिळतील. हे जे एक्झाम्पल आहे सॉल्व करायचा प्रयत्न करा. सॉल्व होते का बघा. एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे अ स्टुडंट स्पेंड 35% ऑन फूड, 30% ऑन रेंट, 10% ऑन ट्रान्सपोर्ट, 15% ऑन पर्चेसिंग बुक्स एक्सेट्रा अँड द रिमेनिंग ऑन एंटरटेनमेंट. If he spend rupees 800 per month, how much does he spend on entertainment? तर त्यासाठी लागणारी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ऑलरेडी पर्सेंटेजमध्ये खूप व्हॅल्यू आहेत. सो आपण त्याची काय करणार सगळ्यात पहिल्यांदा ॲडिशन. एक्सपेंडिचर ऑफ एंटरटेनमेंट इज इक्वल टू 100 minus 35 plus 30 plus 10 plus 15% is equal to 90%. So 100 minus 90 is equal to 10%. So a student spent 10% on investment because equal to 800 rupees. So calculation केलेलं आहे 10 into 100 into 800. 10 into 100 into 800 is equal to 80 rupees. He spent the entertainment is 80 rupees. सो किती रुपीज ते स्पेंड करत असतील तर 80 रुपये. सेम 6, 7, 8, 9 आणि एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही सॉल्व करा जे की तुम्हाला PDF मिळतील. 6, 8, 9 आणि 10 हे 4 एक्झाम्पल जे आहेत ते ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत जे तुम्हाला तुमच्या PDF बघायला मिळतील. ते सॉल्व करा. थँक्यू.